तुटला विषाचा दोरा विरे वावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे अवघे सुखाचे संगती कोणी कामान हे अंती टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रांडा पोरे अंत होती पाट मोरे विठ्ठल नमिला गणपती माऊली सार जाता गुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला देवी मती नमो विठ्ठला राजया पंडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मुळी फणींद्र माता मुकुटे जळाली कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझवीन शंभू आम्हा कोण तारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे सदा सर्वदा योग तुझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागण हेच आता पंढरीचा देव राजा पंढरीचा देव राजा पंढरीचा देव पंढरीचा देव दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दयांची केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता मागणे तुझ प्रति हाय देशील तरी पाय पांडुरंगा या संतासी मिरवी हेची मज देई अनेक तुझ काय न मागू तुका म्हणे आता उद्धार तू होई मज ठेवी पाय संताची या संतासी मिरवी हेची मज देई अनेक तुझ काय न मागू देवा मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी या वारकरी संताचा मस्तक पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुटला विषाचा दोरा रे वावगा पसारा खाली बसून घ्या की सर्वांनी उभे राहिल्या तेवढ्या मंडळींनी खाली बसा म्हणजे मग आपल्याला थोडाच वेळ आहे कीर्तनाचा सर्व खाली बसली तर तेवढी शोभा वाढेल तुटला विषाचा दोरा रे वावगा पसारा टाकून पळती रंडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघी सुखाची संगती कोणी कामाने अंती टाकून पळती रंडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रंडा पोरे अंती होती पाठ मोरे विठ्ठला प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी आज ह्या ठिकाणी देऊ निवासी संत शिरोमणी तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग मानवी जीवनाला ह्या ठिकाणी उपदेशपर करणारा असा हा अभंग आहे तुटला विषाचा दोरा येरे वावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे हा 4 चरणाचा अभंग तुकाराम महाराज म्हणतात की जोपर्यंत आपण प्रपंचामध्ये मुलं बाळ लेकर बाळ आहे तोपर्यंत या संसाराचा गाडा हाकत असताना एकदा आयुष्याचा दोरा तुटला की प्रत्येकाला हे लोकांचा प्रवास संपूर्ण परलोकाचा प्रवास सुरू होतो आणि आजच्याला ह्या ठिकाणी हा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने हे सर्वांना ज्ञात आहे ह्या ठिकाणी थोडासा परिहार देतो आज या ठिकाणी हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम कैलासवासी गणपतराव कृष्णाजी जगताप
ह्यांच्या पत्नी कैलासवासी शारदा काकी गणपत जगताप आज ह्या एक आदर्श माता आपल्यातनी निघून गेलेली 1 वर्ष झालं आणि आज त्या मातेचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहे. 1 वर्ष झालं. त्यांच्या पाठीमागं त्यांची मुले 2 3 आहेत. या ठिकाणी संजय गणपत कामते उर्फ अण्णा, अजय गणपत जगताप, संजय गणपत जगताप उर्फ अण्णा, अजय काका, तसेच विजय भैया आणि त्यांची मुलगी अनिता हनुमंत कलाटे. सुनबा आहेत त्यांच्या हेमलता संजय जगताप, कीर्ती अजय जगताप आणि सुवर्ण विजय जगताप. त्यांचे पुतणे आहेत कैलासवासी वैकुंठवासी राजेंद्र नारायण आप्पा जगताप. त्या ठिकाणी कौशिक राजेंद्र जगताप, मयूर कौशिक जगताप. तसेच त्या ठिकाणी मग त्यांचे आकाश संजय जगताप, प्रज्वल संजय जगताप, अभिषेक विजय जगताप, यश विजय जगताप, अर्चना शामराव जगताप. या ठिकाणी सुमित हनुमंत कलाटे आणि अमित हनुमंत कलाटे आणि त्यांचे नाते असतील हा सर्व जगताप परिवार. 1 वर्षापूर्वी ह्या मातेचं दुःख निधन झालं आणि ती माता आपल्यातनी निघून गेली. बघा बघता बघता 1 वर्ष झालं आणि 1 वर्ष झाल्याच्या नंतर आपण प्रत्येकाला आपल्याला हातनी जायचं, कोणी ह्या ठिकाणी थांबणार नाही. आणि या मातेला जाऊन 1 वर्ष झाला. आज एक आदर्शी माता, या मातेने 3 मुलांना जन्म दिला, आपला संसार चांगला स्थापला आणि ह्या सासवड नगरीमध्ये जडणघडणीचं काम असेल या ठिकाणी त्यांचा सुपुत्र अण्णा असेल, विजय असेल, अजय असेल, ही सर्व मुलं त्या ठिकाणी समाजासाठी झटणारी. आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा कुणाला ज्यावेळेस पुत्र चांगले जन्माला येतात आईच्या पोटी त्या मातेची कुश धन्य म्हणायचं. बघा या ठिकाणी या मातेच्या पोटी मुलं चांगली जन्माला आल्यामुळे आज आईचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होते. नाहीतर हा कार्यक्रम कोण करत नाही, कोण आईन कोण कुणाचा भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याचे नाव रघुनंदन म्हणले. ज्याच्या घरी भजन कीर्तन होतं त्याचं नाव रघुनंदन असते म्हणले. बघा आज 1 वर्ष झालं काकींना आपल्यातनी जाऊन. बघा जी माता या ठिकाणी जन्माला आली, चांगल्या कुटुंबामध्ये आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलं आणि आपल्यातनी निघून गेल्याच्या नंतर दुःख होणं साहजिक आहे. 1 वर्षापूर्वी निघून गेल्यानंतर ह्याच जागेवरती त्या मातेची अंत्ययात्रा निघाली. त्या ठिकाणी सर्व नातेवाईक आले होते, बहिणी आल्या होत्या, भाऊ आले होते, मामा आले होते, मामी आले होते. सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाले असताना
त्यावेळेस प्रत्येकाला ह्या ठिकाणी दुःख होतं. आणि आज या ठिकाणी 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाने हा प्रथम वर्ष आपण ह्या ठिकाणी संपन्न करत आहे. आणि ही माता आपल्यातनी निघून गेल्याच्या नंतर पाठीमागे त्यांची 3 मुलं. बघा ह्या ठिकाणी ज्यावेळेस हे कार्य केलं जातं त्यावेळेस म्हणते आईची कुल धन्य लागते, त्याशिवाय होत नाही. आता पैसा भरपूर सगळ्यांच्याकडे आहे, पैसा कोणाकडे नाहीये, सगळ्यांच्याकडे पैसा आहे, पण हे करण्याचं तरी दातृत्व पाहिजे ना. मग या ठिकाणी पुत्र हवा गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा असं या ठिकाणी बघा आपल्या प्रत्येकाला ह्या आई वडिलांच्या ऋणातनी मुक्त व्हायचं असतं. त्या ठिकाणी बघा 16 संस्कार केले असतात मनुष्य जन्मावरती. पहिला संस्कार आहे म्हणले नामकरण विधी, दुसरा संस्कार लग्न सोहळा आणि तिसरा म्हणले त्या ठिकाणी अंत्यसंस्कार दशक्रिया असेल, 13वा असेल, वर्ष श्राद्ध असेल. आणि म्हणले ज्या दिवशी अंत्यविधी होतो तेव्हापासून 13 दिवस लागतात. ते 13 आणि असे हे 16 संस्कार मनुष्याच्या जीवनावरती केले असतात. गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण म्हणले सुख कुठंच मिळत नाही. मनुष्य फक्त या ठिकाणी सुखाच्या आशेवरती जगत असतो, पण त्याला सुख कुठं प्राप्त होत नाही. बघा रात्रंदिवस धडपड करत असतो, सुखाची अपेक्षा शोधत असतो, पैसा खर्च करत असतो, सुख कुठं मिळत नाही. म्हणले बाजारात जा आणि म्हणले 5,000चं सुख घेऊन या. सुखासाठी प्रयत्न केले असतात ते दुःखासाठीच होतात. सर्व सुखाची आशा जन्म केला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टेला जीव माझा. अरे म्हणले संसारामध्ये कुठे सुख आहे म्हणले सर्वकडे फिरलं पण कुठे सुख प्राप्त झालं नाही. म्हणले दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मनुष्य तर थांबला नाही, त्यांनी संसाराचं माध्यम केलं. मुलं बाळ, पैसा अडका, जमीन जुमला, गाडी घोडं. म्हणलं ह्याच्यामुळे तरी आपल्याला सुख प्राप्त होईल. म्हणलं चला 5 एकर जमीन घेतल्यानंतर सुख प्राप्त होईल, घर बांधल्यानंतर सुख प्राप्त होईल, लग्न झाल्यानंतर सुख प्राप्त होईल. लग्न झालं म्हणले एखादा मुलबाळ झालं म्हणजे सुख प्राप्त होईल. मुलबाळ पण झालं परत म्हणले त्याला कुठंतरी बाबा शिक्षण त्याचं चांगलं झालं पाहिजे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बघा संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तरमळ संसार दुःख मूळ.
संसार दुःख मूळ आवाज द्या थोडा चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मला सांगा संसारामध्ये कुठं सुख आहे का? सुख आहे का महाराज? होय दादा, रोज बकरी घेऊन जाता, रानात नदीला जाता, इकडे जाता, बाबा आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल, पण सुख कधी मिळलं नाही म्हणले. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे म्हणले. हा जन्म मनुष्याला मिळाला पण कळाला नाही म्हणले. पशु पक्ष्यांना हा जन्म मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती म्हणजे पशु पक्ष्यांना जन्म कळाला नाही आणि मिळाला पण नाही म्हणले. मनुष्याला मिळाला पण तो कळाला नाही. विषय ओढी म्हणले जीव ह्याची कोण करेल की म्हणले. मग हा जन्म कुणाला कळला तर म्हणले हा स्वर्गातल्या देवांना जन्म कळला म्हणले. माझा जन्म आम्हाला मृत्यूलोकीमध्ये असतात म्हणले चांगले आम्हाला जन्म मृत्यूलोकी जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताची देव मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. नारायण आम्ही झालो जीवन मुक्त. स्वर्गातले देव म्हणतात मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाला असता तर बरं झालं असतं. का बरं? तर या मृत्यू लोकामध्ये जे महागल ते मिळतंय फक्त आई वडील मिळत नाहीत. आता सर्व ह्या ठिकाणी प्राप्त आहे. बायको मिळेल, जमीन मिळेल, घरदार मिळेल, नोकरी मिळेल, पैसा मिळेल, सर्व जे काय महागल ते ह्या ठिकाणी मिळतंय. फक्त मायबाप मिळत नाही ना तर सर्व काय या ठिकाणी मिळत असतं. बघा आज ह्या ठिकाणी तुकाराम बीज आज आणि ह्या तुकाराम बीजाच्या निमित्ताने आज ह्या शारदा काकींच्या वरती सुद्धा आज ह्या वर्ष श्राद्ध निमित्ताने पुष्पवृष्टी होणार आहे. हा पर्व काय जो आहे तो एवढा म्हणजे चांगला आहे. म्हणजे या मातेला म्हणले जन्म आली ना त्यावेळेस तिच्या आईची कुल धन्य असेल म्हणून एवढा जन्म प्राप्त झाला. आणि तुकाराम बीजाच्या दिवशी आज या ठिकाणी हे प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी आपण संपन्न करताय. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ साधला
साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. बघा आजचं भाग्य एवढं मोठं या मातेचं. आज तुकाराम बीज आणि आज तुकाराम बीजा दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. बघा ज्या तुकारामाचं नाव घेतल्याच्या नंतर यमाई थरथर कापतोय त्या ठिकाणी. म्हणजे एवढी ताकद कोणात आहे. आणि त्यांचा आज वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज या मातेचा आपण म्हणायचं की आज हाही सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. म्हणजे या मातेला किती भाग्यवान म्हणावं लागल. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. बघा एकदा निघून गेल्याच्या नंतर माणसाची किंमत कळते. माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर राहिल्यात कीर्ती जगा मागे. आज शारदा काकी आपल्यात निघून गेले पण मागे आठवण आहे ना प्रत्येकाला. मुलांना आठवण आहे, मुलींना आठवण आहे, नाते होत्या लोकांना आठवण आहे. म्हणून आज वर्ष श्राद्ध या ठिकाणी साजरे होते. नाहीतर काय कायचा एकदा दशक्रिया झाला फोटो एकदा कुठेतरी भिंतीला टाकून दिला तर सांगाडा पडला तर त्याच्याकडे बघत पण नाहीत मुलं. पण आज या ठिकाणी हा प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्यात कीर्ती जगा मागे. जगाच्या पाठीमागे कीर्ती राहायची असेल तर असं काहीतरी उदंड कार्य करावं लागतं. बघा मनुष्याच्या जीवनावरती 16 संस्कार केले जातात. पहिला संस्कार आहे म्हणले बाल संस्कार, मग त्या ठिकाणी नामकरण विधी असेल. दुसरा संस्कार म्हणले लग्न सोहळा. तिसरा संस्कार अंत्यसंस्कारामध्ये दशक्रिया विधी येते. मग त्या ठिकाणी म्हणले 13वा येतो, वर्ष श्राद्ध येतं, महिना येतो. आणि म्हणले 13 संस्कार ज्या दिवशी घरातली प्रेत यात्रा अंत्ययात्रा हलवली जाते त्या जागेवरती एक समय लावलेली असते. आणि ती समय लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या समय पुढे आपण 13 दिवस जो आत्मा आपल्यातनी निघून गेलाय त्या ठिकाणी रोज त्याच्या नावाने नामचिंतन करायचं. आणि मग 13व्या दिवशी या आत्म्याला यमाचे दंडक येतात आणि हाताला साखळ दंड लावतात आणि त्याचा प्रवास चालू होतो. मग असा प्रवास करत 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 त्यांना 16 मुक्काम येतात. 16 मुक्कामी त्या ठिकाणी जावं लागतं. मग तुम्ही महिना आला की महिन्याला महिना घालत असतो आपण. आणि 1 महिन्याचा तो 1 दिवसाचा जो भोजन आहे त्या ठिकाणी 1 दिवस आपण महिन्यातला घालतो पण तो महिनाभराचं जेवण त्या ठिकाणी त्याला प्राप्त केलं जातं. आणि मग ते जर जेवण त्याला मिळलं नाही तर मग त्या आत्म्याला त्या ठिकाणी यमाचे दंडक मारिती जोडीती
त्या ठिकाणी निष्ठूर करून टाकतात, मारत्यात, झोडत्यात, हाणत्यात आणि मग तो आत्मा त्या ठिकाणी तळमळला जातो. यमाचे यमदंड पैसकीन माता 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 तुटला आयुष्याचा दोरा 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 दोरा एरे वावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा एरे वावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे. बघा 13वा झाला की आपली अंत्ययात्रा निघते. निघाल्यानंतर रस्त्याने असे खेळाचे रस्ते असतात, त्यावेळेस आपण काय ह्या ठिकाणी आता डांबरीवरती चालतो फिरतो बोलतो, त्या ठिकाणी तसे रस्ते नाहीत, माणसं भेटत नाहीत. एकदा आपला मुक्काम इथला हल्ला की आपल्याला जायचंय आणि निघाल्याच्या नंतर मग मजलदार करत करत असे 16 मुक्काम त्या ठिकाणी करावे लागतात. प्रत्येक मुक्कामाला आपल्याला भोजनाची सोय त्या ठिकाणी आपल्या घरच्यांनी करायची असती. महिन्यातनं 1 दिवस जेवण दिलेलं असतं पाहुण्याला,
ते जीवन त्या पित्राला मिळलं जातं आणि ते जेवण जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी मग यमाचे दंडक त्या आत्म्याला मारतात, झोडतात, हाणतात आणि तो आत्मा पुच्छात योनीत जाऊन त्या ठिकाणी शापिक होतो आणि शापिक झाल्यानंतर मग घरातल्या कुटुंबावरती तो शापिक झाल्याच्या नंतर मग पितृदोष तयार होतो. मग किती मोठं कुटुंब असू द्या, मग ते किती मोठं कुटुंब असलं तरी त्याला एकदा पितृदोष झाला की मग घरामध्ये रोज कटकट, भानगडी, दोष, कुणाचं सासू सुनाचं पटणार नाही, भाऊ भावांचं पटणार नाही. म्हणलं मुलगा इंजिनियर झाला, 30, 32, 34 वर्षाचा मुलगा झाला तरी लग्न ठरत नाही, 35 वर्षाची मुलगी झाली तरी लग्न ठरत नाही. आणि मग त्यावेळेस आपण इकडे तिकडे शोधत असतो आणि मग त्यावेळेस संसाराची धूळधणी होत असते. आणि ज्यावेळेस मग आपल्याला कुठेतरी एखादा ऋषी बघावा लागतो, ज्योतिषशास्त्र बघावं लागतं आणि ते बघितल्यानंतर ते सांगतात तुम्हाला पितृदोष आहे. मग आपण पितृदोष काढायला कोणी काशीला जातो, कोणी बाबा कुठं आळंदीला जातो, कोणी देहूला जातो, कोणी बाबा त्र्यंबकेश्वरला जातो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर काशीला गेलं तर म्हणले त्या ठिकाणी दशगरती ब्राह्मण लागतो, म्हणले ज्याला 4 वेदापैकी ज्ञान लागतं. त्या ब्रह्माच्या हातून हा विधी केला तर म्हणजे तो संपन्न होता ना, तो विधी त्या ठिकाणी पावन होत नाही. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका, जगात देव नाही आई बापा सारखा. अरे म्हणले जगात देव आई बापा सारखा कुठंच नाही, कुठं फिरू नका. आणि मग ते दोष निर्माण झाल्यानंतर आपला प्रपंचात कुटुंबात सगळे नासधूस होते आणि मग आपलं आयुष्य संपत चालतं आणि मग आपण सारखा अहोरात्र संसाराच्या गाड्यामध्ये गुरफडून घेतल्यानंतर नंतर बघा त्या आत्म्याला यमाचे दंडक मारतात, हाणतात. प्रत्येकाला ह्याच्यातली जायचंय, कुणालाही सुट्टी नाहीये. आणि मग हा प्रवास करत 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 स्वर्गामध्ये जायच्या वेळेस वैतरण नावाची नदी आहे आणि त्या नदीचा हजारो मैलाचे त्या ठिकाणी अंतर आपल्याला जायचे. मग ती नदी अशी आहे की बाबा ती पाण्याची नदी नाहीये, मग ती मळमूत्राची नदी आहे. मग त्याच्यामध्ये विषारी प्राणी सोडलेले आहेत, सर्प सोडलेले आहेत त्या ठिकाणी. मग तुमच्या अंगाचा निघणारा पू असतो, ते पू जर आपण पाहिलं तर आपल्याला इतकी घाण येते. आणि मग अशी ती नरकाची नदी वाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी 13वा झाला की आपला प्रवास चालू होतो. 13 दिवस आणि तिथवर जाण्यासाठी 48 दिवस लागतात. 13 आणि 48 किती झाले महाराज? 61. मग त्या वैतरण नावाच्या नदीच्या अलीकडच्या तीरावरती आपण गेल्याच्या नंतर तो हजारो मैलाचा प्रवास आपल्याला करायचा आहे त्या ठिकाणी. मग ती मळमूत्राची नदी आहे, नरकाची नदी आहे, त्यात विषारी सर्प आहेत, अनेक त्या ठिकाणी प्राणी मेलेले असतात आणि ती दलदल आपल्याला सहन होत नाही. मग तो प्रवास करत असताना त्या ठिकाणी तुमच्या हातून जर पुण्य झाला असेल, ह्या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कामधेनू न्यायला येते आणि त्या कामधेनूवर बसून कामधेनू तुम्हाला त्या नदीतली स्वर्गाच्या त्या पायरीवरती नेऊन सोडते. पण तुमच्या हातून जर या ठिकाणी पाप झाला असेल तर तुम्हाला त्या नरकाच्या नदीमध्ये सडावं लागतं. मग विषारी साप येतात, तुमच्यावरती जळूस काढतात, विंचू येतात, तुम्हाला चावतात आणि मग ते आपल्याला सहन होत नाही. मग तो प्रवास करण्यासाठी हे 13 आणि 48 आणि नदीतला प्रवास 39 दिवसाचा आहे. असे 61 आणि 39 असे 100 दिवस झाले की मग आपण भरणी श्राद्ध करतो. आपल्याला प्रत्येकाला याचे ज्ञात आहे बाबा. प्रत्येक जण बाबा आपल्या आई वडिलांचा भरण्या घालत असतो, ते 100 दिवस झाल्याशिवाय घालायच्या नाहीत. आणि 100 दिवस झालं की ते भरणी श्राद्ध झालं की मग त्या ठिकाणी 265 दिवस आपली केस चालते. कुठं? स्वर्गातल्या धर्मराजाकडं. आणि मग ते आपलं दप्तर चित्रगुप्ताकडे दिल्यानंतर त्याचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही काय पाप पुण्य केले त्या ठिकाणी हा जीव त्या फक्त शरीराला नाव आहे, जीवाला नाव नाहीये बाबा. आता कादबाने महाराज माझ्या शरीराला नाव आहे, ज्यावेळेस माझं शरीर सोडून जाईल त्यावेळेस कादबाने महाराजांचं नाव नष्ट होणार आहे.
पण आतल्या आत्म्याला मरण नाहीये. तो 84 लक्ष त्या आत्म्याला घुमावं लागतंय, फिरावं लागतंय. तसं एकदा त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर चित्रगुप्ताकडे आपली केस दिली जाते आणि 265 दिवस त्या ठिकाणी ती केस चालली. ते 265 आणि आजचे हे 100 दिवस असे म्हणून 362 दिवस झाले की आज प्रथम पुण्यस्मरण म्हणजे आज त्या आत्म्याला सदगती किंवा दुसऱ्या योनीमध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी त्याच्या हातून जे आयुष्यामध्ये काय पाप पुण्य झालं असेल, त्या ठिकाणी पुण्य कमी पडलं असेल तर त्या ठिकाणी आज ह्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी त्याची पुण्याची पापाची काही भर असेल त्या ठिकाणी भरून काढली जाते आणि त्या आत्म्याला चांगल्या योनीमध्ये जागा प्राप्त होते, सद्गती प्राप्त होते. विठ्ठल एकदा आयुष्याचा दोरा तुटला की प्रत्येकाला जायचे. दोरा तुटणं म्हणजे काय, इथून त्या खांबाला एक दोरी बांधली आणि थोडीशी लूज झाली की आपल्याला थंडी ताप आला समजायचं. आणि थंडी ताप आला की आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेलं तर त्याच्याकडून काहीतरी गोळ्या वगैरे घेतो, एखादं इंजेक्शन देतो. चला थोडीशी दोरी लूज झाली की थंडी तापावरती भागलं जातं. जास्त दोरी लूज झाली की मग त्याला कुठेतरी सलाईन लावावं लागतं आणि मग लोक म्हणतात सलाईन लावलं का, बरे आहेत का, बेठा येतात आपल्याला पाहुणे रावले नातेवाईक मित्रमंडळी. आणि नंतर मग थोडासा दोरा लूज झाला तर सलाईन लावलं जातं आणि ज्या वेळेस ती दोरी तुटली जाते त्यावेळेस ICU मध्ये ठेवल्याच्या नंतर डॉक्टर लोक सांगतात आता ह्यांचा काय उपयोग नाही, ह्यांना तुमच्या घरी घेऊन जावा. जरा करणा बघा एकदा मरणाची वेळ जवळ आल्यानंतर कोणी सोडवत नाही. नको नको मना गुंतू माया जाळ कळाला जवळी ग्रासावया काळाची नावडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीशी बहीण सेजेची कामिना दूर राही सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोय रे भले भले तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचोनिया. अरे कोण सोडवणार आहे आपल्याला रे, म्हणले भाऊ सोडवत नाही, बहीण सोडवत नाही, म्हणले सगळे सोयरेही सोडवत नाही, म्हणले सोडविना राजा देशीचा चौधरी. राजा म्हणजे राजा सोडत नाही, चौधरी म्हणजे म्हणले प्रधानही सोडवत नाही. मग यासाठी सोडवणार कोण, तर ज्याने आपल्याला जन्माला घातले तो भगवंत पांडुरंग परमात्माच आपल्याला म्हणले तुका म्हणे तुझं सोडविना कोरी एक चक्र पाणी वाचोनिया. म्हणले याच ठिकाणी भगवंताशिवाय आपल्याला कुणी सोडवणार नाही. आईच्या उदरात असताना म्हणले 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी जन्माला गेल्यानंतर राहावं लागतंय. 7व्या महिन्यामध्ये आईच्या उदरामध्ये कणात निघत नाही म्हणून देवाला हा जीव विनंती करतो, देवा एक वेळा करिया दुःखाने एक वेळा करिया दुःखाने एक वेळा करिया दुःखाने एक वेळा करिया दुःखाने
वेळा करिया दुःखा वेगळे एक वेळा करिया दुःखा आठवीन पाया माझा नवत 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 आठवीन पाया माझा एक वेळ करी हा दुःखा वेगळे दुरितांचे जाळे पसरुनी. बघा एक वेळ देवाला विनंती केली जाते, देवा अरे मला ह्या गर्भवासाच्या यत्ना सहन होत नाही, यातनी मला मुक्त कर. आणि देव म्हणतो तुला यातनी मुक्त करतो, पण जन्म झाल्यानंतर मला ह्या ठिकाणी माझं नामस्मरण केलं पाहिजे असं मला वचन दे. आणि वचन दिलं जातं आणि आवाज येतो कवा असा आवाज येतो आणि मुलाचा जन्म झाला की देव म्हणतो आता तुला यातनी मी मुक्त केलंय, मग तू या ठिकाणी आता माझी सेवा करायची. त्यावेळेस त्या ठिकाणी देव म्हणतो मला वचन दिले, त्यावेळेस तो जन्माला आलेलं मूल म्हणतं कवा कवा एक वेळ करिया दुःखा वेगळे. आणि मग तेव्हापासून आत्मा हा खोट बोलावा. तो अभंगाचं दुसरं चरण. कोणी पळती रान पोरे 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 हल्ली होती पाठी मोरे हल्ली होती पाठ मोरे हल्ली होती पाठ मोरे हल्ली होती पाठ मोरे कोणी पळती रान पोरे कोणी पळती रान पोरे कोणी पळती रान पोरे कोणी पळती रान टाकून पळती रांडा बरोबर वावगा पसार. अरे या ठिकाणी चोखोबा महाराज म्हणतात हा पसार आहे, काही उपयोग नाही म्हणले. कोणी म्हणले कोणाचं. बघा एका कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको होती आणि एक लहान मूल होतं त्यांना. मग त्या दोघं नवरा बायको शेतकरी कुटुंबात. आणि शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्यानंतर रोज संध्याकाळी जायचं पाणी धरायचं शेतामध्ये. आणि रात्र झाली की आपल्या लहान बाळाची जोडी कुठेतरी एखाद्या बाबळीच्या झाडाला बांधायची आणि दोघं नवरा बायको रात्रीचं पाणी धरीत बसायची. आणि पाणी धरत असताना त्या बायकोने म्हणायचं किती दिवस हो असं रात्रीचं पाणी धरायचं. मग असं त्या मातेने म्हणावं आपल्या मालकाला. आणि आपलं बाळ बारीक आहे. मग त्या बापाची अपेक्षा असते अगं ह्या मुलासाठी आपलं आयुष्य अख्खं गेलं तरी चालेल, पण जे आपल्याला भोगावं लागतं ते आपल्या मुलाला भोगावं लागलं नाही पाहिजे. मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं, मुलगा चांगल्या हुद्द्यावरती बसवायचा. म्हणले मुलगा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर करायचा. आणि ज्या रात्रीला नवरा बायकोचं बोलणं चाललंय शेतामध्ये
आणि 4-8 दिवस झालं आणि मालक तालुक्याच्या गावाला गेला. काहीतरी कामानिमित्त गेल्याच्या नंतर बघा येताना त्या मालकाचा रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकने त्याला उडवला आणि त्या ठिकाणी त्याचा अपघाती मृत्यू झाला. आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. अमुक अमुक इस्माला गाडीने उडवलं, ट्रकने उडवलं आणि त्या ठिकाणी आत्महत्या त्या ठिकाणी त्याचा चेंदामेंदा झाला शरीराचा आणि त्या ठिकाणी तो माणूस जाग्यावरच मृत्युमुखी झाला. आणि झाल्याच्या नंतर मग ही बातमी कळल्याच्या नंतर गावामध्ये त्याची प्रेत त्या ठिकाणी अँब्युलन्स मध्ये आलं आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते प्रेत दारात गाडी असतो त्या मातेला माहिती नाही हा माझा नवरा आहे म्हणून. मग त्या ठिकाणी ते प्रेत यात्रा आली, दारामध्ये गाडी त्या ठिकाणी उभी केली आणि आतले प्रेत बाहेर काढला आणि दारामध्ये झोपल्यानंतर ती त्या प्रेताची पत्नी बाहेर आली आणि तिने पाहिलं तर आपला मालक आहे. अरे म्हणले सकाळी तर म्हणले गावाला काम आहे म्हणून तालुक्याच्या गावाला गेले, सकाळी माझ्या संग बोलले चांगले आणि आता त्यांचं प्रेत येते हुमसून दुमसून रडायला लागली. सर्व नाते गोळा झाले, गाव गोळा झालं, पाहुणे रावळे गोळा झाले आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा लहान मुलं होतं ते 2 वर्षाचं, ते मुलगा त्या प्रेतावरती जाऊन बसायला लागलं आणि आपल्या बापाच्या छातीवरती हाणायला लागलं 2 वर्षाचं मुलगा आणि त्या मुलाच्या डसून रडती म्हणजे सकाळी तुम्ही चांगले होता मला विचारून गेला आणि देवा अरे मी काय पाप केलं मलाही आता जगायचं नाही. ज्याच्या संग म्हणले आयुष्य जाळण्यासाठी लग्न लावलं, आयुष्यभर म्हणले काबाड कष्ट केलं, मुलाला मोठं करायचं होतं, मुलाला इंजिनियर बनवायचं होतं, डॉक्टर बनवायचं होतं म्हणले, असं माझ्या मालकाच्या मनामध्ये मोठी संकल्पना होती आणि देवा आता ती अधुरी राहिली, मलाही जगायचं नाही. आणि ते प्रत तयार केली गावकऱ्यांनी, प्रेत तडीवरती बांधलं आणि ज्यावेळेस ते प्रेत उचलायचं आणि घेऊन जायचं आणि त्यावेळेस ती माता डसून रडायला लागली. बघा ज्याचा पती गेला ना त्या पत्नीला दुःखायचं राहा, ज्या आईचा पोटचा गोळा गेला तर आईच्या पोटावरती हाणून घेते, अरे मला 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवला आणि आज मला तू सोडून गेला. ती माता आपल्या पोटावरती हाणून घेते, ज्या महिलेचा पती गेलाय ते आपल्या कपाळावरती हाणून घेते, म्हणते कुणाच्या नावाने कुंकू लावायचा. अरे ज्याचा भाव गेलाय ना तो भाव असा हाताच्या मिठी आवळतो आणि त्या मिठी आवळून बोलतो, अरे लहानपणी भाऊ भाऊ आम्ही एकामेकाच्या हातात हात घालून फिरत होतो, आता कुठं भावाला बघायचं. आणि ती माता हुमसून दुमसून रडती, माझ्या बाळाला आता करायचं काय, ह्या समाजामध्ये जीवन जगायचं कसं. ज्या बाळाची बाप 2 वर्षाचा असताना मरण पावल्याच्या नंतर निघून गेली, ती गेल्याच्या नंतर बघा त्या मातेला दुःख झालं, अंत्ययात्रा झाली आणि आईने ठरवलं ह्याच्याकडे बघून जगायचं. मग सकाळी उठावं, मुलाला आपल्या जुळी करून कमरेला बांधावं, शेतामध्ये जावं, लोकांचं काबाड कष्ट करावं आणि त्या ठिकाणी काबाड कष्ट करत असताना मुलगा 3 वर्षाचा झाला, त्याला अंगणवाडी शाळेमध्ये घातला आईने. आईने रोज सकाळी जावं, त्या मुलाला सोडावं, 5 वाजता आपल्या मुलाला घरी घेऊन यावं, लोकांची धुणी भांडी करावी, शेतामध्ये काम करणारी आई. एकच जिद्द माझ्या मालकाची होती की मुलगा माझा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे. म्हणजे त्यांचं स्वप्न पुरं करण्यासाठी हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करणारी आई एकदा निघून गेल्याच्या नंतर आपल्याला आईची आठवण येते. अरे आई म्हणजे कोण आहे म्हणले, अरे मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल ठेवायला देणारी जागा माझी आपली आई आहे. त्या आईने आपल्याला पहिलं पाऊल या मृत्यू लोकांमध्ये जागा ठेवण्यासाठी दिलं. बघा एखादा भाडेकरू आला, त्याला जर या ठिकाणी राहायचं म्हणलं तर त्याला रो हाऊस घ्यावा लागतो, एखादा फ्लॅट घ्यावा लागतो आणि त्या ठिकाणी त्याला डिपॉझिट द्यावं लागतं आणि भाडंही द्यावं लागतं आणि भाडं दिल्याच्या नंतर त्याला त्यामध्ये त्याशिवाय प्रवेश नाही. पण ज्या मातेने 9 महिने 9 दिवस आपल्या उतरामध्ये जागा दिली आणि तो मुलगा लहानाचा मोठा झाला आणि त्याला इंजिनियर बनवलं, लाख रुपये पगार आल्याच्या नंतर कुठल्या आईने म्हणलं नाही मला 50,000 रुपये बाळा त्यातला पगार आणून दे, भाडं दे. तिचं नाव आई. बघा आई निघून गेल्यानंतर आईची किंमत कळत असते
आणि ज्यावेळेस त्या मातेने ठरवलं माझ्या मुलाला मोठं करायचं, मुलगा बघता बघता 4थीत गेला, 5वीत गेला, 6वीत गेला, 10वीत गेला, ग्रॅज्युएट झाला. आणि मुलाने पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाला गेल्याच्या नंतर मुलाने सांगितलं, आई मला पुढची परीक्षा द्यायची, पण त्यासाठी फीसाठी पैसे लागतील 2, 2.5, 3 लाख रुपये. तू मामाच्या गावाला जा आणि मला 3 लाख रुपये घेऊन ये. आणि त्यावेळेस म्हणले मी परीक्षा दिल्याच्या नंतर मी IPS अधिकारी होईल किंवा कलेक्टर होईल. आईने हे शब्द ऐकलं. आईला रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठली आई, एसटीला पाय दिला, मामाच्या गावाला गेली, भावाच्या गावाला गेली. आणि आई गेल्याच्या नंतर 2 दिवस राहिली, 3 दिवस राहिली. मुलगा वाट पाहतोय. 3 दिवसांनी आई त्या एसटी मध्ये बसून आली. आल्याच्या नंतर बघा आईने त्या ठिकाणी ते पैसे घेऊन आल्याच्या नंतर मुलाला दिलं आणि मुलाला सांगितलं तू आता ह्या ठिकाणी राहायचं नाही, डायरेक्ट शिक्षण घेण्यासाठी तू पुण्यासारख्या ठिकाणी जा, तुझी फी भर आणि तू मोठा हो. मुलाने फी भरली आणि पोरगा पुढे भविष्यामध्ये कलेक्टर झाला. बघा ज्या 2 वर्षाचा मुलाचा बाप लहान असताना मेल्याच्या नंतर त्या मातेचा नवऱ्याच्या बद्दल तो आदर्श होता की मालकाला वाटायचं माझा मुलगा कुठेतरी इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, माझ्यासारखं शेतामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट न केलं पाहिजे अशी ज्याची संकल्पना होती, त्या मातेने ती संकल्पना आपल्या मुलाची पूर्ण करण्यासाठी मुलाला 3 लाख रुपये आणून दिले आणि पोरगा कलेक्टर झाला. आणि कलेक्टर झाल्यानंतर 4-6 महिन्याने कलेक्टर साहेब गावाला आले. आई तोवर वयस्कर झाली, 60-70 वर्षाची आई झाली. आईच्या अंगामध्ये त्राण राहिला नाही. याचं काम कर, त्याचं काम कर, भांडी घास, धुणं धु. आणि आल्याच्या नंतर मुलाच्या स्वभावती तो लवाजमा पाहिला, 10-5 पोलीस पाहिले. अरे कलेक्टर साहेबांची लाल दिव्याची गाडी पाहिल्यानंतर आईला आनंद झाला आणि मुलगा म्हणला आई तुझ्या ऋणातनी मला मुक्त व्हायचे, मग तुला त्यासाठी काय पाहिजे ते माग. आई म्हणली माझ्या ऋणातनी तू मुक्त होणार आहे का बाळा. बघा आपल्या आईच्या ऋणातनी मुक्त होण्यासाठी मुलगा कलेक्टर झाल्यानंतर गावाला आला आणि आईला म्हणतोय तू काय मागायचे ती माग. काय मागणार आहे आई. आई म्हणणार आहे का तू कलेक्टर झाला मला निम्मा पगार दे. नाही म्हणणार. मग त्या ठिकाणी मुलगा कलेक्टर झाला. आई म्हणली बाळा माझ्या ऋणातनी तुला मुक्त व्हायचे ना, तर आजच्या दिवस तू ह्या ठिकाणी मुक्काम कर. आणि मुक्काम कर आणि मुक्काम केल्याच्या नंतर सकाळी या ठिकाणी तू उठून जा, माझ्या ऋणातनी मुक्त होतील. सगळा लवाजमा संघ असलेले पोलीस वगैरे होते, त्यांना सांगितलं आजच्या दिवस या ठिकाणी पडवीला झोपा. आई म्हणली तू माझ्या शेजारी झोपायचंय. त्या हातुरणावरती आई म्हणली माझ्या सोबत तू झोपायचे. मुलाला सांगितल्यानंतर मुलगा म्हणला चालेल. संध्याकाळ झाली, जेवण झाली, 10 वाजले आणि आई आणि मुलगा एका हातुरणावरती झोपले. झोपल्यानंतर 10:30-11 वाजता आईला जाग आली आणि आईने हाक मारली बाळा बाळा अरे मला भूक लागली, थोडंसं तहान लागली, पाणी देतो का. कलेक्टर उठले आणि पाणी देण्यासाठी उठले. पाणी आणायला गेले आणि पाणी आणलं आणि आईला दिलं प्यायला. परत 11 वाजल्या. 11:30 वाजल्यानंतर आईने परत हाक मारली. आई अरे म्हणले बाळा अरे मला परत तहान लागली, मला दमा आहे, माझ्या छातीमध्ये कफ झालाय, मला खोकला येतोय, मला पाणी दे. कलेक्टर साहेब परत उठले आणि ग्लास भरून आणला. रात्रीच्या 12 वाजली. 1 वाजता आईने परत कलेक्टर साहेबांना हाक मारली बाळा अरे मला तहान लागली, पाणी दे. कलेक्टर उठले आणि तनतन करायला लागले. आई म्हणले तुला काय कळत नाही का. आई म्हणली काय म्हणतोस, तुला काय कळत नाही का. म्हणले किती वेळा पाणी मागते. म्हणले मी 2 वेळा तुला पाणी दिलं, मला झोपायचे, सकाळ ड्युटीला जायचे, तुला कळत नाही का. राग त्याग मुलाने ग्लास भरून आणला आणि आईच्या हातात दिल्यानंतर मुलगा रागाल्यावर आईचा हात थरथर कापायला लागला आणि तो ग्लास खाली पडला आणि हंतरून वर झालं. अगं म्हणलं झोपायचं कुठं. आई ओल्या जाग्यावर झोपते आणि सुक्या जाग्यावर मुलाला झोपवते, तिचं नाव आई. बघा आई म्हणली माझ्या ऋणातनी मुक्त व्हायचं तुला ना, मग तू तर एवढंच कंटाळला कसं. म्हणले ऐक म्हणले माझ्या ऋणातनी तू मुक्त होणार नाहीस. तू ग्रॅज्युएट झाला, तुला 3 लाख रुपये लागत होते, त्यावेळेस तू म्हणला मामाच्या घरून पैसे घेऊन ये. मी मामाच्या घरी गेले म्हणले,
मामाने मला जवळ केलं नाही, 1 रुपया दिला नाही. मी स्वतःची किडनी काढली बाळा, किडनी विकली 3 लाख रुपयाला आणि तुझ्यासाठी माझ्या स्वतःची किडनी काढली आणि 3 लाख रुपये आणला आणि तुझ्यासाठी दिलं. आणि माझे ह्या ठिकाणी आयुष्य त्यावेळेपासून संपत चाललं. मुळा हाताची काढ करणारी आई, रक्ताचं पाणी करणारी आई आपल्यातनी निघून गेल्यानंतर आपल्याला आठवण येते. त्या आई म्हणली तू काय ऋणातनी मुक्त होतोय? अरे ज्या आईने किडनी कोण मुलाला कलेक्टर बनवलं तो मुलगा 1 रात 3 वेळा पाणी महिलत राहायला देऊ शकत नाही. या कलियुगामध्ये बघा आई वडिलाची ओळख राहिलेली नाही. म्हणले या संसारूपी दगडावरती चंदनरूपी बाप उगवला जातो आणि हा संसारूपी खडक त्यावेळेस हा चंदनरूपी खडकाला तो हसत असतो आणि हसत असताना ह्या संसारूपी दगडावरती उगवणारा चंदनरूपी बाप असतो आणि हा चंदन हसत असतो. अरे म्हणले या खडकाला म्हणतो बाप्पाला आपल्या, अरे तू उगळून चाला, तुला कळत कसं नाही रे? तो म्हणतो मी जरी उगळलो तरी माझ्या ह्या चंदनाचा गंध प्रत्येकाच्या कपाळावर लावल्यानंतर थंडाई मिळते आणि संसारूपी निरंजन मध्ये जाणारी वात म्हणजे तुमची माझी आई आहे. आणि या संसारूपी निरंजन मध्ये जाणारी आई त्यावेळेस ही निरंजन हसत असते आणि त्या वातीला म्हणते वाती ताई तुला भाजत नाही का ग? मग ती वात म्हणती मला भाजला तरी चालेल, पण ह्या प्रकाशामध्ये सगळं जग माझा उपयोग करून घेत. तिचं नाव आहे किंमत कळते. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत कुणालाच आपल्या आई वडिलाची किंमत नाही. ज्या आई बापांनी आपल्याला हाताची काढ केली बघा, बाप मध्ये हा घराचा पाया असतो, आई म्हणजे त्याच्यावरती मांगल्य असतं. बघा ज्यावेळेस आपले आई वडील ह्या घरातून निघून गेल्यानंतर आई वडिलाची अरे किती मोठा बंगला बांधा, त्या बंगल्याच्या वटावरती जोपर्यंत आपले आई वडील बसलेले आहेत तोपर्यंत त्या बंगल्याला शोभा आहे. बघा मुलगा घरातली बाहेर गाडी घेऊन निघतो, आपल्या बायकोला विचारतो, आई वडील वटावरती बसलेले असतात आणि ते त्या ठिकाणी विसरत नाहीत. आणि मुलगा घेतो गाडी घेऊन निघून जातो आणि त्या वट्यावर बसलेली आपली आई त्या मुलाची जोपर्यंत गाडी वळणार जात नाही तोपर्यंत पापणी खाली करत नाही. तिचं नाव आई असते. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार, आई माझे
वडिलांनी आपल्यासाठी भरपूर कष्ट केलेले असते. आज ही आई आपल्यातून निघून गेलेली आहे. बघा या ठिकाणी आज या शारदा काकी आपल्यातून निघून गेल्या, पण त्या ठिकाणी मागं आठवण ठेवून गेल्या. ज्यावेळेस माता पित्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट केलेले असते त्याच्या ऋणातून मुक्त होणं. पिंड पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर जन पिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारले हरिहरा तुका म्हणे माझे भार उतरले वजे. आज अण्णा असेल, विजय असेल, अजय असेल, ह्या मुलांनी आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज तुकाराम महाराजांची बीज आज या ठिकाणी ही बीज असताना हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आज बीजेच्या निमित्ताने तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी मूर्तीवरती आज या ठिकाणी फुलांचा वर्षाव होणार आहे. तसाच आज या ठिकाणी आपण या मातेच्या अंगावरती वर्षाव करणार आहे. हा चाललेला सोहळा स्वर्गातील देव सगळे पाहतात आणि त्या ठिकाणी हे पुण्य त्या मातेच्या हातून काय आपल्या आयुष्यामध्ये कमी जास्त झाला असेल त्या ठिकाणी हे पुण्य त्या ठिकाणी उपयोग पडतं. त्या ठिकाणी वेळ आता आपली संपत आलेली आहे. त्या ठिकाणी अन्नाचा इथं हार घालायचा आहे आणि ह्यानंतर मग आरती होईल. त्या ठिकाणी आरतीच्या ठिकाणी आपले सर्व ताट तयारी करा. घरातील सर्व मंडळींनी त्या फोटोपाशी यायचे. नंतर मग आपण त्या ठिकाणी आरती घ्यायची आणि फुलांचा वर्षाव करायचा. आता या ठिकाणी मधलं भजनवाले सर्वांनी हाताने टाळी वाजवा, हात वर करा सर्वांनी. कॅमेरावाले कॅमेरा फिरवा, करा महिला हात सर्वांनी वर घ्या. आपला हा सोहळा सगळा तिथं पाहतात. विठोबा टाकून पळती रांडा पोरे आणती. हात आरतीची तयारी करा. पुढं सर्व आरतीची तयारी कापूर वगैरे आणत. तुमचे सर्व
सर्व घरातले भाऊ असतील, सुना असतील, बहिणी असतील, जावा असतील, त्यांनी तिथे यायचं आरती घ्यायची सर्वांनी. या ठिकाणी तुटला आयुष्याचा दोरा येरे वावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे अवघे सुखाचे संगती कोणी कामाना येते अंती चोखा म्हणे भजित खोर माझी माझी म्हणती गर. या ठिकाणी चोखोबा महाराज म्हणतात, अरे ही फजिती आहे सर्व, कुणी कुणाचं नाही, अरे नाही कुणाचा कुणी तुझा नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण माझं माझं म्हणून बहीण कोणाचे, भाऊ कोणाचे, कोण कोणाचे, सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहतील तुटतील जागे दोरे मायेचा बाजार प्राणा मायेचा बाजार. हॅलो विठाला या ठिकाणी आज या ठिकाणी आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतोय ती माता, आज या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी गणपत कृष्णाजी जगताप. बघा एक मोठं व्यक्तिमत्व जगताप कुटुंबामध्ये, त्यांच्या पत्नी कैलासवासी शारदा काकी गणपतराव जगताप. बघा ही माता एक आदर्श माता होती. तिने हा संसाराचा गाडा हाकताना आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले, मुलं मोठी केली. या ठिकाणी आज संजू अण्णा सारखा अण्णा ह्या ठिकाणी नगरसेवक होतात, त्या ठिकाणी जनतेची सेवा करतात. या ठिकाणी त्यांचे 3 मुलं संजय अण्णा गणपत जगताप, अजय गणपत जगताप आणि विजय गणपत जगताप. मुलगी अनिता हनुमंत कलाटे, सुना आहेत हेमलता संजय जगताप, कीर्ती अजय जगताप आणि सुवर्णा विजय जगताप असा. आणि या ठिकाणी कैलासवासी त्यांचे पुतणे राजेंद्र नारायण अण्णा जगताप. या ठिकाणी राजेंद्र भाऊंचं आपण गेल्या वर्षी या ठिकाणी वर्ष श्राद्ध केलं. त्यांची मुलं असतील, त्यांचे पुतणे असतील, सर्व समाज आलेला या ठिकाणी. तालुक्याचे आमदार आलेले आहेत या ठिकाणी. संजय जगताप आमदार आले म्हणजे सगळं गाव आलं, सासवड आला असं आपण समजायचं. आज या ठिकाणी तुकाराम बीज आहे, आज तुकाराम बीजेचा कार्यक्रम सोपान काकामध्ये सुद्धा आहे. आणि आज तुकाराम बीजेच्या दिवशी या मातेचं प्रथम पुण्यस्मरण आलं म्हणजे या ठिकाणी फुलांचा वर्ष होते, म्हणजे या ठिकाणी देवामध्ये या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी पलायन झालं. आजच्याला ह्या ठिकाणी न्याय निवाड्याचा कार्यक्रम आपण म्हणतो. आज माणूस मेला, उद्या संपला नाहीये. 1 वर्षाचा प्रवास चालू होता, तो आज प्रवास संपला. आणि शारदा काकींना आज परमेश्वराच्या पायाजवळ या ठिकाणी स्थान मिळावं म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करू. तुम्ही सर्वजण आलात, पाहुणे असतील, नातेवाईक, बंधू भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला. मी या ठिकाणी संजू अण्णाच्या तर्फे सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी सर्वांनी आता या ठिकाणी आरती होईल, मग फुलांचा वर्षाव करायचा. सर्वांनी उभं राहावं, या ठिकाणी कापूर पेटवावा, अण्णांनी त्या ठिकाणी आरती घ्यावी. आरतीला सुरुवात करायची, सर्वांनी उभं राहा. ज्ञानेश्वरा